ऍज आय टोल्ड यू मी सगळे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, चेक करा. ओके फाईन. So yesterday we were discussing the third preparation method, that is from alcohols. Third preparation method, that is from alcohols. आता from alcohols by using HX, by using HX आपण बघितलं. by using HX सगळे कंडिशन बघितले. HCl ची बघितली, HBr ची बघितली आणि HI ची पण बघितली. मी सांगितलेले HI चे रिएक्शन्स लिहिला. जर लिहिला असेल तर गुड गुड. आणि नोटबुक जेव्हापर्यंत मला मी सांगते ती बुक दिसत नाही तेव्हापर्यंत नोट्स मिळणार नाही. मला बुक पाहिजे 400 पेजेसची, तेव्हापर्यंत मिळणार नाही नोट्स. आलेले नोट्स वरती ठेवून गेले काकींकडे. खरं मी नोट्स देणार नाही जेव्हापर्यंत मला 400 पानांची बुक मिळत नाही. 300 किंवा 400 चालेल, खरं मला बुक पाहिजे. समजला? बरं ठीक आहे फाईन. आता नेक्स्ट बघा, फ्रॉम अल्कोहोल बाय युझिंग HX बघितलं. ए बाळांनो इथं बघा रे, फ्रॉम अल्कोहोल बाय युझिंग काय बघितलं? HX. ह्याला A टाकूया. आता नेक्स्ट मेथड बघायची आहे by using phosphorus halides. By using phosphorus halides. आता phosphorus halides दोन प्रकारचे असतात. एक तर PX3 असते किंवा PX5 असते. PX3 किंवा PX5. इथं X क्लोरीन, ब्रोमीन किंवा काय असू शकतो? आयोडीन. आता मी जे सांगते ते सगळं लक्षात ठेवायचं प्रॉपरली. ओके. PCl5 एक्झिस्ट होतं. PCl5 काय होतं? एक्झिस्ट. PCl3 एक्झिस्ट होतं. स्पेलिंग चुकले सॉरी. आणि एक्झिस्ट होतं आणि तो स्टेबल पण आहे. काय आहे ते? स्टेबल. तुमचं PCl5 पण स्टेबल आणि PCl3 पण काय होतं? स्टेबल. PBr5 and PI5 does not exist. PBr5 and PI5 does not. PBr5 and PI5 does not exist. And if that does not exist, म्हणजे ह्याचा बरोबर रिएक्शनचा संबंध येत नाही. पण but PBr3 and PCl5, sorry, PBr3 and PI3, PBr3 and PI3 exist. PBr3 and PI3 exist and they are stable. Sorry, stable nahi. They are unstable. They are what? They are what? They are what? Unstable. काय सांगितलं बघा, PCl3 आणि PCl5 दोन्ही एक्झिस्ट होत आणि दोन्ही स्टेबल आहे, म्हणजे त्याला इन सितू प्रिपेअर करायची गरज. PBr5 आणि PI5 एक्झिस्टच होत नाही, पण PBr3 PI3 एक्झिस्ट जरी झाला तर तो अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे त्याला कसं बनवायला पाहिजे? इन सितू. इन सितू म्हणजे काय? फ्रेशली प्रिपेअर्ड. हा मैत्र्या, इन सितू म्हणजे काय? फ्रेशली प्रिपेअर्ड. ठीक आहे. ओके. आता बनवतो कसं? PCl5 कसं बनवतो? P4 आहे. P4 काय आहे? P4. त्या P4 ला फॉस्फरस टेट्राएटॉमिक असतो. फॉस्फरस टेट्राएटॉमिक अर्थ वरती एक्झिस्ट होता ना. P4 ला 5 टाइम्स 10 टाइम्स क्लोरीन, सॉरी 5 टाइम्स नाही 10 टाइम्स क्लोरीन. आता का 10 टाइम्स क्लोरीन ते पण सांगते मी तुम्हाला. 10 टाइम्स कशा बरोबर रिएक्ट करतो? क्लोरीन बरोबर. P4 प्लस 10Cl2. आता का हे सांगते? कारण मला मिळताना काय मिळणार आहे तर PCl काय मिळणार आहे? 5. आणि तो फॉस्फर किती होते? 4. म्हणून याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे? 4. मग 4 5 जा, म्हणून 10 2 जा. मग असं का केलं?
तर जो फॉस्फर आहे तो दोन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. फॉस्फर हा अर्थ वरती एक्झिस्ट होता ना, +5 प्लेस स्टेट मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट असते आणि +3 ची ऑक्सिडेशन स्टेट पण असते. जेव्हा PCl5 आहे तेव्हा फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट काय होतं? +5. आणि हॅलोजन कोणताही असू दे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -1. सो -1 × 5 -5 +5 -5 काय आला 0 आणि त्याचं PCl5 क्रिएट झालं. आता हे तुम्हाला दिलेलं नाहीये पण हे माहित असणं गरजेचं आहे म्हणून लिहून देतेय, म्हणून सांगतेय. हा ठीक आहे. नेक्स्ट बघा, P4 + 3Cl2. P4 + 3Cl2 द्यायला पाहिजे का 6 द्यायला पाहिजे? 6 द्यायला पाहिजे, 6. कारण इथं जो फॉर्म होणार आहे तो काय फॉर्म होणार आहे तर 4PCl काय होणार आहे 3. म्हणजे जेव्हा PCl3 फॉर्म होते त्यावेळी फॉस्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय असते +3, हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते -1. मग 4 आहेत ना, मग 4 3 जा 6 2 जा. समज में आ रहा है कसं फॉर्म झाला PCl3 आणि PCl3 कसं असतं अनस्टेबल का स्टेबल? PCl3 कसं असतं स्टेबल. PCl5 पण कसं असतं स्टेबल. मग नेक्स्ट फॉस्फरस P4 + 6Br2. आता फक्त लक्ष द्या, मी नंतर ना आरामात सांगते काय. मी आता सांगेल तुम्हाला एक लक्षात घ्या की हा PX3 आहे ना, इथं बोर्डवरती बघा, हा PX3 आहे त्यावेळी फॉस्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +3. ठीक आहे. आणि जेव्हा PX5 असते तेव्हा फॉस्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +5. एकदा +3 असते आणि एकदा काय असते तर एकदा +3 आणि एकदा काय असते तर मग जेव्हा +3 हॅलोजन -1 × 3 -3. आणि जेव्हा X -1 आहे -1 × 5 -5. आलं लक्षात? फॉस्फरची ऑक्सिडेशन दोन असतात +3 आणि काय असतात +5. हे नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये झालंय. नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगचे लेक्चर्स आहेत, चेक करा, बघा सगळ्यांनी सांगते बघा आणि एकदा. ठीक आहे. परत हा P4 + 6Br2 काय देणार आहे तर 4PbR3. पण हा कसा असतो बाळांनो? येस अनस्टेबल असतो. ठीक आहे. परत P4 + 6I2 काय फॉर्म होते तर 4Pi3. हा काय आहे तर अनस्टेबल. परत हा कसा फॉर्म होतो तर इन सिटू, फ्रेशली प्रिपेअर्ड. कसा आहे कसा आहे समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? एनी डाउट इन दिस? एनी डाउट इन दिस? नाही. आता हे सगळं झालं, क्रिएट केलं आपण. काय काय क्रिएट केलं आपण? क्रिएट केलं PCl5 जे आपण वापरणार, आपण केलं PCl3 जे आपण वापरून क्लोराइड्स फॉर्म करणार, हे दोन्ही वापरून अल्काइल क्लोराइड्स फॉर्म करणार. त्यानंतर PBr3 वापरून ब्रोमाइड, अल्काइल ब्रोमाइड, PI3 वापरून अल्काइल आयोडाइड काय करणार आहे तर फॉर्म करणार आहे. समजते इथपर्यंत? येस और नो? येस और नो? इधान समझ में आ रहा है? हा ठीक आहे. आता बघा इथं ना, जसं अल्कोहोलला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी या वेगवेगळे कंडिशन होते की नाही, तसं नाहीये. प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे किंवा टर्शरी सेम. ओके, फक्त ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी चेंज होणार. टर्शरी अल्कोहोल पटकन रिएक्ट होणार, सेकंडरी अल्कोहोल जरा कमी, प्रायमरी अल्कोहोल अजून जरा कमी. कारण आपण ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी बघितली ना स्टार्टिंगला, सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असतो? टर्शरी, मग सेकंडरी, मग प्रायमरी, मग प्रायमरी. सो इथं बघा, पहिला बघूया बाय युझिंग व्हॉट? बाय युझिंग PCl3. आता बाय युझिंग PCl3 बघा, एक अल्कोहोल घेतला आपण, त्या अल्कोहोलला जेव्हा आपण PCl3 बरोबर ट्रीट करतो, PCl3 स्टेबल आहे त्यामुळे एरो वरती काही लिहायची गरज, पण इथं क्लोरीन किती आहे रे? मग इथं 3 टाइम घ्यायचं अल्कोहोल. किती टाइम अल्कोहोल घ्यायचं? मग म्हणजे काय होते, हा 3 टाइम्स R- काय फॉर्म होते तर Cl. 3 क्लोरीन आहेत ना, ते 3 क्लोरीन 3 अल्किल ला जॉईन होणार. झालं काय, राहिलं काय? फॉस्फर ना.
फॉस्फरच्या इथं 3 क्लोरीन होते ना, त्याच्या ऐवजी 3 काय येणार आहेत? 3 काय येणार आहेत? OH. याचं नाव काय येणार आहे? अल्किल क्लोराइड. ह्याचं नाव काय येणार आहे? ह्याचं नाव काय येणार आहे? अल्किल क्लोराइड. समझ में आ रहा है? येस और नो? आता अजून एक रिएक्शन बघूयात. हा बघा, हा मिथाइल अल्कोहोल आहे किंवा ह्याला आपण मिथेनॉल म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल आहे. ह्याला आपण कशाबरोबर रिॲक्ट केलं? PCl3 बरोबर हीट केलं. बरं सांगा मला, क्लोरीन किती आहेत? 3. त्यामुळे अल्कोहोल किती घेतले? 3. 3 अल्कोहोल घेतले तर अल्किल क्लोराइड किती मिळणार आहे? तर 3. फक्त OH च्या जागी कोण येणार आहे? तर Cl. परत POH थ्राइस. आता हा POH थ्राइस आहे की नाही, हे असंही लिहितात H3PO3. POH थ्राइसलाच कसं लिहितात? पण असतंय असं ते, पण असतंय असं. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. हे कशाबद्दल झालं? बाय युजिंग PCl3. तुम्ही एक रिएक्शन लिहायची, काय कंप्लीट करायची तुम्ही. हा, म्हणजे गुड गुड बॉईज आहेत ना सगळे, कंप्लीट करायची. असू दे, फक्त OH च्या जागी काय येणार आहे? क्लोरीन, आणि क्लोरीनच्या जागी काय येणार आहे? OH. दुसरं काय होणार नाहीये, दुसरं काय नवीन होणार नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट बघा. नेक्स्ट, by using what? By using PCl5. PCl5 काय आहे? स्टेबल. हा, म्हणजे एरोवरती इन सितू बिन सितूची कंडिशन लिहायची गरज. ठीक आहे. मग परत इथं अल्कोहोल घेतला, ह्याचं बॅलन्सिंग खूप इम्पॉर्टंट आहे का. हा अल्कोहोल घेतला, ह्याला कशाबरोबर ट्रीट केलं? PCl5 बरोबर. हा, एरोवरती काय लिहायचं? हीट. इथं 5 बीज घ्यायचं नाही, इथं 5 बीज घ्यायचं. आता काय सांगते तसंच करायचं. इथलं फक्त OH काढायचं आणि एक क्लोरीन लावायचं, झालं RCl. काय झालं? RCl. पुढे बघा. हा, आता OH आहे ना, OH नाही OH आहे की नाही, त्यातला एक हायड्रोजन आणि Cl5 मधला एक क्लोरीन, किती झाले? एक H आणि एक Cl. एक H आणि एक Cl काय देणार आहे? तर HCl. समजतं का? अल्कोहोल सॉरी अल्किल क्लोराइड प्लस HCl, राहिलेले सगळं बाय प्रोडक्ट POCl3. काय राहिलं? फॉस्फर राहिलं, ऑक्सिजन राहिलं, किती क्लोरीन राहिले? 3. किती क्लोरीन राहिले? 3. समजलं? 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 5 बीज घ्यायची गरज, 5 बीज घ्यायची गरज. सो परत इथं काय घेऊया? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. ह्याचं नाव काय आहे सांगा? इथेनॉल. काय नाव आहे याचं? इथेनॉल. ह्याला कशाबरोबर रिॲक्ट करायचं? PCl5. परत काय करायचं? हीट. मग काय म्हटलं? PCl5 असेल तर 5दा घ्यायचं का? काय करायचं? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड Cl प्लस POCl3 प्लस HCl. हा POCl3 लक्षात नसेल तर काय करायचं? ह्यातला एक हायड्रोजन आणि ह्यातला एक क्लोरीन काढून HCl फॉर्म होतोय आणि राहिलेलं बाय प्रोडक्ट POCl3. राहिलेलं बाय प्रोडक्ट. ठीक आहे. आता ह्याचं अजून एक तुम्ही एक्झाम्पल लिहायचं, आत्ताच लिहायचंय हा, जेव्हा मी तुम्हाला टाइम देते लिहायला त्यावेळी. ओके. आणि रोजच्या रोज रिएक्शन परफेक्ट करा, रोजच्या रोज रिएक्शन परफेक्ट करा. हा, परफेक्ट करायचंय. नेक्स्ट, बाय युजिंग PBr3. बाय युजिंग PBr3. PBr3 कसं आहे? PBr3 कसं आहे? अनस्टेबल. कोणापासून बनवलं? रेड फॉस्फरस प्लस कशाबरोबर? तर Br2. ह्याचं काय बॅलन्सिंग बिलेन्सिंग लिहायची गरज नाहीये काय. हा, पण मी तुम्हाला बॅलन्सिंग स्टार्टिंगला दाखवलेलं आहे. बरं, परत अल्कोहोल घ्या, अल्कोहोलला कशाबरोबर ट्रीट करा? PBr3. परत हीट करायचं आणि एरोवरती लिहायचं रेड फॉस्फरस प्लस Br2. का लिहिलं रेड फॉस्फरस प्लस Br2 एरोवरती? येस, तो अनस्टेबल होता, आपण त्याला इन सितू प्रिपेअर केलं. ज्या काही गोष्टी आपण अनस्टेबल इन सितू प्रिपेअर केलेल्या असतात, फ्रेशली प्रिपेअर केलेल्या असतात, त्यांना एरोवरती लिहिणं गरजेचं आहे. ह्याचं बॅलन्सिंग सेम आहे अल्किल क्लोराइड सारखं. ह्याचं बॅलन्सिंग अल्किल क्लोराइड सारखंच आहे. हा, किती बिप्रोपिन आहे?
3 ब्रोमीन आहेत तर इथं मी किती घेणार? मग 3 घेतले तर प्रोडक्ट फॉर्म होता ना 3R डॅश काय येणार आहे तर BR प्लस बाहेर काय पडणार POH थ्राईस. ह्या POH थ्राईलाच अजून कसं लिहितात? H3PO3. बोथ आर करेक्ट. बोथ आर करेक्ट. ठीक आहे. परत CH3C CH3 CH3OH. कोण आहे रे हा? ह्याचं नाव काय आहे रे बाळांनो? प्रोपेनॉल नाही आहे. निओ पण नाही आहे हा. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत? मग कोण झाला? टर्शरी. काय झाला? टर्ट ब्युटिल. टर्शरी ब्युटिल काय आहे तर अल्कोहोल. हे कॉमन नेम झालं. IUPAC नेम फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन 2 डॅश मिथाइल प्रोपेन डॅश 2 डॅश OL. आलं का लक्षात? येस और नो? परत रिॲक्ट कोणाबरोबर करणार आहे? PBr3. रिॲक्ट कोणाबरोबर करणार आहे? PBr3. हे किती टाइम्स घ्यायचं? किती टाइम घ्यायचं? 3 टाइम्स. एरो वरती काय लिहिणार रे? रेड फॉस्फरस प्लस Br2 आणि काय येणार आहे तर हीट. मग ठीक आहे. इथं काय येणार आहे? 3 टाइम्स. काय येणार आहे? 3 टाइम्स CH3C CH3 परत CH3 इथं काय येणार आहे तर Br प्लस POH काय येणार आहे तर थ्राईस. पुढची रिॲक्शन कशाची असणार आहे? अल्किल ब्रोमाइड फॉर्म केलं इथं आपण. काय फॉर्म केलं? काय फॉर्म केलं? अल्किल ब्रोमाइड. ह्याचं नाव काय? टर्शरी ब्युटिल काय असणार आहे तर ब्रोमाइड. काय असणार आहे? टर्शरी ब्युटिल काय असणार आहे? ब्रोमाइड. येते का लक्षात? येस और नो? हा. आता परत बघा काय? बाय युझिंग what? बाय युझिंग PI3 परत थांब शिकवते. बाय युझिंग PI3 कसं आहे? PI3 कसं आहे? अनस्टेबल. अनस्टेबल आहे म्हणजे कसं बनवायला पाहिजे? इन सिटू. कोणापासून बनवणार? रेड फॉस्फरस प्लस काय बनवणार? I2. रेड फॉस्फरस प्लस I2. सो इथं काय असणार आहे? अल्कोहोल घ्या, PI3 घ्या, PI3 अनस्टेबल आहे, हीट करा आणि रेड फॉस्फरस प्लस काय लिहा? I2. परत किती आहेत आयोडीन? 3. मग ह्याला मल्टिप्लाय बाय 3. त्यामुळे अल्किल आयोडाइड 3 टाइम्स R डॅश I प्लस POH थ्राईस. ह्याचे लिहिणार एक्झाम्पल कोणते पण 2? ह्याचे 2 एक्झाम्पल लिहू शकताय का? कोणता पण घ्या आणि लिहायचंय. समजलं? हे काय फॉर्म झालं? हे काय फॉर्म झालं? अल्किल. नाउ देयर इज अ स्पेशल कंडिशन ओव्हर हिअर. वन मोर. म्हणजे ह्यामध्येच आपण बघूया त्याचं नाव. त्याचं ह्याच पार्ट मध्ये अल्कोहोलच्या बघूया. बाय युझिंग थायोनाइल क्लोराइड. थायोनाइल क्लोराइड म्हणजे कोण सांगा? SOCl2. बाय युझिंग थायोनाइल क्लोराइड. थायोनाइल क्लोराइड म्हणजे कोण सांगा? SOCl2. आणि हा बाय युझिंग थायोनिल क्लोराइड आपण जेव्हा काय बनवणार आहे? अल्किल क्लोराइड बनवणार आहे. ह्या रिॲक्शनला काय म्हणतात? डार्झन्स रिॲक्शन. कसली रिॲक्शन म्हणतो आपण याला? कसली रिॲक्शन म्हणतो? टार्झन नाही हा, डार्झन्स रिॲक्शन. कसली रिॲक्शन म्हणतो आपण याला? डार्झन्स रिॲक्शन. कसली रिॲक्शन आहे ही? डार्झन्स रिॲक्शन. बरं काय यामध्ये एक स्पेशल आहे काय? ही कशाची प्रिपरेशन आहे? ही कशाची प्रिपरेशन आहे? काय बनवतो आपण इथं? अल्किल क्लोराइड. काय बनवतो आपण इथं? काय बनवतो आपण इथं? अल्किल क्लोराइड. काय होतं बघा, जेव्हा आपण अल्कोहोल घेतो, काय घेतो? अल्कोहोल. त्याला आपण थायोनिल क्लोराइड बरोबर काय करतो? ट्रीट करतो. कोणाबरोबर ट्रीट करतो? थायोनिल क्लोराइड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पायरिडिन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पायरिडिन, कारण जो बाय प्रोडक्ट आहे तो ऍसिड आहे तुमचा. इथं जो बाय प्रोडक्ट आहे ना तो काय आहे? त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण पायरिडिन हा स्ट्रॉंग बेस वापरतो.
मीडियम असते ना, ज्या मीडियम मध्ये रिॲक्शन घडणार सॉल्व्हंट जो असतो तो पायरिडिनचा असतो. कशाचा असतो? पायरिडिन. होतंय काय बघा, हा OH आहे ना, अल्किल क्लोराईड फॉर्म करणार ना, काय फॉर्म करणार आहे? हा, सो इथं काय येणार आहे तर R डॅश काय येणार आहे तर Cl. ठीक आहे, बरं ठीक आहे. हा SO आणि हा एक ऑक्सिजन SO2, SO, हा SO आणि हा एक ऑक्सिजन, हा, आणि SO2 गॅशियस स्टेट मध्ये असतं आणि हायली वोलाटाईल असतं. काय SO2 कसं असतं? गॅशियस स्टेट मध्ये. हे बघा, फक्त एक तर तुम्ही अपवर्ड एरो लिहू शकताय किंवा तुम्ही फक्त गॅस लिहू शकताय. मी अपवर्ड एरो लिहिते, काय म्हणजे गॅस आहे, म्हणजे इझिली वेपरेट होतो आणि हायली वोलाटाईल असतो तो. काय असतो? काय असतो? हायली वोलाटाईल. राहिलं काय रे? एक H आणि एक Cl ना, राहिलं काय? एक H आणि एक Cl. हा HCl पण वेपर स्टेट मध्ये फॉर्म होतो. हा HCl पण वेपर स्टेट. This is the best method to obtain प्रायमरी, बघा कंडिशन काय लिहिली, प्रायमरी अल्काइल क्लोराइड as it produces good yield, as it produces good yield of alkyl chloride, as it produces good yield of, as it produces good yield of, as it produces good yield of, as it produces good yield of alkyl chloride. Okay, as it produces good yield of, and the byproduct are in vapor state, hence escapes as soon as formed. म्हणजे फॉर्म झाल्याबरोबर बाय प्रोडक्ट काय होतंय? जाऊन टाकते, निघून गेलं. म्हणजे तुम्हाला सेपरेट वेपरेट करत बसायची गरज लागणार, टाइम कन्झ्युमिंग. तुम्हाला क्वेश्चन येतं एक्झामला, which of the following reagent is good, which of the following reagent will produce good yield of alkyl chloride, which of the following reagent will produce good yield of alkyl chloride? SOCl2. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, थायोनाइल क्लोराइड. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? थायोनाइल क्लोराइड. काय म्हणतो आपण त्याला? थायोनाइल क्लोराइड. समजते का मी काय सांगते? येस और नो? हा, आणि मोस्टली हे प्रायमरी अल्कोहोल्सला अप्लाय केलं जातं. मोस्टली हे कोणाला अप्लाय केलं जातं? आणि कंपल्सरी एरोवरती पायरिडिन लिहायचं. कंपल्सरी एरोवरती पायरिडिन. सो CH3CH2OH प्लस SOCl2, एरोवरती काय येणार आहे? एरोवरती काय येणार आहे? पायरिडिन. बरं, CH3CH2 काय येणार आहे तर Cl प्लस SO2 इझिली वेपराइज होणार, हायली वोलाटाईल असते. HCl पण वेपर स्टेट मध्ये फॉर्म होत आहे. मिळालं काय? इथाइल क्लोराइड. काय मिळालं? इथाइल क्लोराइड. काय मिळालं? इथाइल क्लोराइड. समजते? येस और नो? फाईन. अजून एक एक्झाम्पल बघूया. तुमचं तुम्ही त्याचा आन्सर लिहा, पण मी प्रायमरीच लिहिणार. काय लिहिणार आहे? प्रायमरी. अरे, तुम्ही लिहिणार होता, मी लिहिलं. फिलिंग्स मध्ये मी जरा विचार दुसरा केला किड्याचा आणि लिहून टाकला. ठीक आहे, समजलं काय झालं? विच ऑफ द फॉलोविंग, तुम्ही हॅलोजिनेशन पासून, क्लोरिनेशन ऑफ अल्केन पासून अल्किल क्लोराइड ऑब्टेन केला, हायड्रो हॅलोजिनेशन पासून अल्किल क्लोराइड ऑब्टेन केला, त्यानंतर PCl3 पासून ऑब्टेन केला, PCl5 पासून ऑब्टेन केला, HCl रिएजंट वापरून ऑब्टेन केला आणि SOCl2 वापरून ऑब्टेन केला. ह्या सगळ्या रिएजंट्स मध्ये सगळ्यात चांगला रिएजंट कोण आहे? SOCl2.
जो काय प्रोड्यूस करतो, गुड यील्ड. कोणाचं, अल्किल क्लोराईडचं. तसंच अल्किल आयोडाईड गुड यील्ड पाहिजे असेल तर काय वापरायचं? गुड यील्ड ऑफ अल्किल आयोडाईड इज ऑब्टेन्ड बाय विच मेथड? HI इज हायली अनस्टेबल, म्हणून आपण त्याला इन सितू बनवलं. कोणापासून? 95% H3PO4 प्लस NaI आणि HI. आठवलं का? काल बघितलेलं होतं. येस ऑर नो? चला हेडिंग टाका.